त्यामुळे थोडासा उभा राहायला प्रॉब्लेम आहे. पण नवखंडाचा राजा बळीराजा, महात्मा गौतम बुद्ध, महात्मा चाळवाक, अखंड भारताचा सम्राट अशोक, जहां मर्द मोहम्मद पैगंबर, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, संत शिरोमणी सावता महाराज, संत रविदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा, महाराणी अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांना मी प्रथम या ठिकाणी वंदन करतो. आणि शिंदे सर यांच्या नववास्तूच्या गृहप्रवेशाच्या बद्दल आजचा जो विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मांडे महाराज, आपले या पंचक्रोशीतील सत्यशोधक वकील बोर्डे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, सर्व चळवळीतील कार्यकर्ते, कोकाटे सर, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सचिन झगडे सर, आपण सर्व मान्यवर, खूप उशीर झालेला आहे परंतु जास्त काय बोलणार नाही. परंतु हा कार्यक्रम सत्यशोधक आहे आणि सत्यशोधक पद्धतीने ज्यावेळेला गृहप्रवेश केला जातो त्यावेळेला शिंदे सरांचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं अभिनंदन केलंच पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करू. कारण असं आहे की प्रत्येक जण म्हणतो सत्यशोधक, परंतु ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला अनेक शंका घेतो, घरातून काय विरोध होतो की देव देवता आपण जर मानल्या नाहीत तर काहीतरी अघटित घडेल काय, अशी शंका प्रत्येकाला येत असते. मग म्हणतात काय 1000-2000 रुपये जातील इकडं तिकडं, जाऊ द्या, बोलवा आपल्याला पुढे येताना त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम करा, अशी सर्वांची भावना होते. 1000-2000चा प्रश्न नाही आहे, परंतु हा संस्कृतीचा प्रश्न आहे. त्यामध्ये काही वाक्य अशी आहेत की बहुजनांना अतिशय तुच्छ मानलेली अशी वाक्य आहेत. पहिल्यांदा ते मम म्हणाला होता. मम म्हणलं का आपण त्यांना शरण गेलो असा त्याचा अर्थ होता. मग नंतर शेवट त्यांची मजल जाते, मम भार्या समर्पयामि. हे लवकर लोकांना समजत नाही, परंतु महात्मा ज्योतिराव फुलेने भार्या म्हणजे बायकोला दिलेला शब्द आहे. आणि हे असं कित्येक वर्ष चालत आलेली प्रथा होती असं आमच्या वाचनात पण आलेलं आहे. परंतु त्या प्रथेकडे आपल्याला जायचं नाही किंवा त्याचा विचारही करायचा नाही. आपल्याला सत्य शोधा, सत्य म्हणजे खरं, आणि ती नेहमी शोधत राहणं.
शोधल्यानंतर काही नाही काही सापडतच. हे सत्य शोधन म्हणजे एक विज्ञानवादी शब्द आहे आणि शोधत राहिलं म्हणजे विज्ञानामध्ये भर पडते. ज्या ज्या देशामध्ये विज्ञान गेलेलं आहे तर ते देश कसे आहेत बघा. मुस्लिम समाज हा सत्यशोधक आहे, ख्रिश्चन समाज हा सत्यशोधक आहे, बुद्ध समाज हा सत्यशोधक आहे. आपल्या इथला कमी जास्त असू शकेल, परंतु ज्या देशामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला ते रशिया असेल किंवा जपान असेल, चीन असेल, या देशाची प्रगती कशी झालेली आहे ह्याचं आपण अवलोकन करणं अतिशय गरजेचं आहे. काही काम न करता अरब कंट्रीमध्ये किती श्रीमंत देश आहेत, अमेरिकेमधले लोक किती श्रीमंत आहेत. याचं कारण आहे फक्त सत्यशोधन. आणि सत्यशोधन म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं आहे त्याचा पहिला पाया हा शिक्षण आहे. आणि शिक्षण घेतल्यानंतर माणूस सत्यशोधनाच्या मार्गाकडे जातो. आणि सत्यशोधन केल्यानंतर मग तो त्याला काही नाही काही त्याच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडतो. आणि मग अंधश्रद्धा, चाली, रीती, रूढी, परंपरा या बंद करण्याची इच्छा त्यांना होते. त्याचं पहिलं कारण आहे हे शिक्षण. परंतु आपल्याला जे शिक्षण मिळत आहे ते सत्यशोधक पद्धतीचं मिळत नाही. ते अनेक देवदेवतांनी भरलेलं शिक्षण मिळतं. आता महाराजांनी सांगितलं की बाबा देव कधीही आंदोलन करायला येत नाही, देव कधीही स्वतःचे कपडे घालू शकत नाही, देव कोणतंही काम करू शकत नाही. परंतु देव ही एक श्रद्धेची कल्पना आहे. मग देव कोणाला मानले पाहिजे ही सुद्धा एक कल्पना आहे. मग देव कोणाला मानलं पाहिजे ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या समाजासाठी काम केलेलं आहे, जे आपल्याला माहित आहे, ज्यांचा इतिहास आहे. जी सर्व आता जे मी नावं घेतली ते सर्व सत्यशोधक होते. आणि त्यांच्या माध्यमातून हा भारत आणि जग घडवण्याचं काम अहोरात्र चालू आहे. फक्त भारतच हा एक देश आहे की या देशामध्ये देवदेवता पूजल्याशिवाय कुणीही राहत नाही. काही दुपारच्या बैठका लागल्या जातात, त्या बैठकामध्ये मग ते समर्थला जायचं ती वारी निघते, काशीला जायचं ती वारी निघते, कुठं रामेश्वरला जायचं ती वारी निघते. जायला काय हरकत नाही, परंतु अंधश्रद्धा म्हणून तुम्ही काय जाऊ नका. अंधश्रद्धा म्हणून एक वेळेला पाहायला काय हरकत नाही, परंतु त्याच्याच आसपास जे विज्ञान दडलेलं आहे ते विज्ञान आपण पाहिलं पाहिजे. कारण जेव्हा रामेश्वरला जातो तेव्हा 2.5 किलोमीटरचा समुद्रामध्ये पूल आहे. मग तो कसा बांधला असेल, त्याचं विज्ञान काय असेल, ह्याच्यावर लक्ष आपलं केंद्रित झालं पाहिजे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आजचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि सत्यशोधक कार्यक्रम आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 150 वर्षापूर्वी 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आता 24 सप्टेंबरच का असेल तर 24 सप्टेंबरलाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो दुसरा राज्याभिषेक झाला होता तो शाक्य पद्धतीने झाला होता. आणि 24 सप्टेंबर 1673 ला झाला होता. यामुळे 200 वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळं महात्मा ज्योतिराव फुले यांनी या दिवसाचं महत्व ओळखून सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
आणि याच्यामध्ये काय केलं की आपल्या चालीरीती रूढी परंपरा काय आहेत, शिक्षणाची पद्धत काय आहे, शिक्षण का घेतलं जात नाही, शिक्षणाची गळती का होते, याच्यावर पुरेपूर अभ्यास केला. आणि 1882 हंटर कमिशनला त्यांनी निवेदन दिलेलं आहे की आमची गळती का होते, बहुजनांच्या मुली का शिकत नाहीत. त्यासाठी त्यांनी अनेक योजना सुचवलेल्या होत्या. त्या योजना अजूनपर्यंत या सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. आणि त्या पूर्ण केल्या तर मात्र आपल्यात पूर्णपणे बदल होऊ शकतो. तर जास्त काय मी बोलणार नाही याच्यावर, कारण आता नवीन अभ्यासक्रम येतोय आणि ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. हे सरकार तत्वज्ञान जे राबवणार आहे ते ब्राह्मणी तत्वज्ञान वापरणार आहे. पुन्हा आपल्याला गुलामगिरीकडे नेणार आहे. आत्ताच छगनरावजी भुजबळ साहेब यांनी विरोध केला की मनाचे श्लोक हे या शिक्षण व्यवस्थेमध्ये नसावेत म्हणून. अनेक लोकांचा त्यांना विरोध झाला, परंतु त्यांनी आपला ठाम मत मांडलं आणि मग ते थांबल्यासारखं झालेलं आहे. तर असं मनुवादी किंवा मनुसंस्कृतीमध्ये आपल्या शूद्रांना अजिबात शिक्षणाचा अधिकार नाही, धन साठवण्याचा अधिकार नाही, जमीन जुमला घेण्याचा अधिकार नाही, महिलांना तर अजिबात शिक्षणाचा अधिकार नाही, घरातून बाहेर निघण्याचा अधिकार नाही, विधवा झाल्यानंतर त्यांचे केश वपन केले जातात. ही प्रथा होती ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी न्हावी समाजाचा संप करून ही प्रथा बंद केलेली आहे. तर आता जो नवीन अभ्यासक्रम येतोय त्याच्याकडं जी काही शिकलेली मंडळी आहेत त्यांनी थोडंसं ज्ञान द्यावं आणि त्याच्यामध्ये काय काय धडे आहेत ते त्या धड्याचा आपल्या आपल्या गावात आपल्या आपल्या तालुक्यात विरोध करावा. जर ती पुस्तकं आली आता आणि त्याच्यामध्ये वाचन करावं. आमचे बोर्डे वकील तर करतील वाचन त्याचं, परंतु इतरांनी पण करावं आणि त्याच्यावर आंदोलन करावं, गप बसू नये. अजून हा ठीक आहे ना, इथं जागरूक आहे, हा तालुका थोडासा जागृत आहे, परंतु जे तालुके जागृत नाही, गाव जागृत नाही, त्यासाठी हे गरजेचं आहे. आता सत्यशोधक म्हणजे हे खरं असतं, खरं हे कडवं असतं परंतु मिटत नसतं. सत्य हे कडवं असतं म्हणून कुणी सांगत नसतं. तर त्यासाठी महाराजांनी जे काही सांगितलं, सत्य कडवं सांगितलं, त्यात काही मी जाणार नाही आज, कारण इथं सर्व समाजांचे लोक आहेत, त्यामुळे आपल्याला त्या विषयावर अजिबात आता काय बोलायचं नाही. कारण आपण सर्व बहुजनांची लोक गावागावामध्ये आमची एकी असते, गावागावामध्ये